तर जळगावच्या चाळीसगाव येथील कांदा मार्केटमध्ये अद्यापही कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असून बाजारात कांद्याला केवळ 100 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। कांद्याची गुणवत्ता पाहून लिलाव होत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यल्प दर मिळतोय। उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवण खर्च वाढला असताना मिळणारा कमी दर शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर टाकतोय। त्यामुळे शेतीचा खर्च काढणे सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कठीण बनले। दिवसभर तरी आम्ही तिथे उपस्थित राहू। दादा, आपण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी इतक्या लांबून कोणती निवडणूक नसताना इथं आला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद। परत सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, येत्या 7 दिवसात न झाल्यास आपला तालुका न बघता आपल्याला सर्व निपाड तालुक्यातील शेतकऱ्यांना रस्ता रोकोसाठी जात आहे। धन्यवाद। आता पुढची बातमी बघूयात। इंधन दरवाढीचा फटका हळूहळू आता सामान्य माणसाच्या किचनला देखील बसतोय। पेट्रोल डिझेल महागल्यामुळे गावखेड्यातून मुंबईकडे येणारी भाजी देखील महागली आहे। त्याच सोबत वाढतं तापमान हे देखील एक संकट ठरतंय। तापमानामुळे भाजी मार्केटमध्ये यायच्या आधीच खराब होतीये। त्यामुळे या दुहेरी संकटामुळे मुंबईकरांच्या ताटातील जेवण आता हळूहळू महाग होत चाललंय। या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। पाहूयात। तर दोन गोष्टी सध्या राज्यात सुरू आहेत। एकीकडे आपण बघतोय तापमानाचा पारा वाढलाय, तर दुसरीकडे इंधन दरवाढ देखील झालेली आहे आणि इंधन बचतीचा संदेशही पंतप्रधानांनी दिलाय। या दोघांचा फटका थेट भाजीपाल्यांवर पडतोय।